जय गौ माता. जय गो. आज आपण आस्तेगाव या ठिकाणी नानाभाऊ साबदे परम बाळूमामा भक्त आणि परम श्रद्धेय बाळूमामाच्या कृपेने आज चांगलं शेती त्यांनी फुलवलेली आहे. आणि याच्या आपण सोयाबीनच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपण नानाभाऊची आपण या ठिकाणी मुलाखत घेऊयात. तर नानाभाऊ, कृपया आमच्या प्रेक्षकांना आपलं नाव आणि या सोयाबीनसाठी तुम्ही काय रिझल्ट तुम्हाला आला, कसा आला, तर ते कृपया आमच्या प्रेक्षकांना सांगावं. माझे नाव नानासाहेब नारायण साबदे, राहणार आस्तागाव, तालुका राहता. येथे मी रहिवासी असून ही सोयाबीन 9 ऑगस्ट 2025 साली पेरली होती. साधारण निर्गती पेर असून यांचं मार्गदर्शन सरांचं लाभले. OMK उद्योग समूहातून सरांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन देऊन हे पीक आता या शेतात या पद्धतीत आलेले आहे. याला काय वापरलं तुम्ही आता? याला OMK उद्योग समूहाकडून कुठलं औषध तुम्हाला मिळालं या ठिकाणी? OMK उद्योग समूहातून अष्टलाभ आणि शेती भूमीसाठी हे औषध मी फवारले आहे. OMK उद्योग समूहामार्फत नानाभाऊला गोमय महाराष्ट्र मोहीममधून जे अष्टलाभ पोषक आपण तयार करतो शुद्ध सेंद्रिय ते आणि भूमीसाथी हे 2 औषधं 2 खतं सजेशन नानाभाऊला OMK उद्योग समूहाकडून केलं होतं. आणि त्या माध्यमातून हा असा सुंदर रिझल्ट आपल्याला बघायस मिळतो. हे बघा, सुंदर अशा लाग म्हणजे शेंगा या चांगल्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता. हे बघा, अगदी भरभरून या ठिकाणी आणि चांगलं ॲव्हरेज नक्कीच दरवर्षीपेक्षा एक चांगलं ॲव्हरेज या ठिकाणी आपल्याला नानाभाऊला मिळणार आहे. आणि नानाभाऊ, आम्हाला वाटतं ज्या प्लॉटवरती तुम्ही हे स्प्रे केलेलं नाही आहे किंवा हे खतं OMKची दिलेलं नाही, तो प्लॉट आम्हाला तुम्ही दाखवू शकता का? कुठे आहे तो प्लॉट? शेजारीच आहे. ठीक आहे, जरा तो शेजारचा प्लॉट आम्हाला कृपया दाखवा की जेणेकरून दोन्हीमधला फरक आपल्याला या ठिकाणी बघायस मिळेल. तर आपण जाऊयात यांच्याच शेजारच्या प्लॉटवरती का ज्या ठिकाणी त्यांनी OMKचं मार्गदर्शन घेतलेलं नव्हतं. अशा ह्या प्लॉटवरती आपण आता जात आहोत. तर कृपया नानाभाऊ, हा प्लॉट आम्हाला दाखवा की याच्यातमध्ये काय बदल जे दिसतोय ते. निसे खूप वाढलेले आहे आणि शेंग पण जवळजवळ म्हणजे निसे वाढीच गेलेले आहे. तर या ठिकाणी नानाभाऊ साबदे यांचं असं मत आहे की ज्या प्लॉटला त्यांनी OMKचं मार्गदर्शन घेतलं नाही तर त्या प्लॉटची अशी स्थिती आहे. प्लॉट भरमसाठ वाढला आहे, परंतु तळामध्ये शेंगांचं प्रमाण खूप अगदी कमी आहे. आणि ज्या ठिकाणी त्यांनी OMKचं जे वापरलेलं आहे अष्टलाभ, तर त्या ठिकाणी अगदी खूप सुंदर असा हा प्लॉट आणि भरपूर प्रकारच्या शेंगा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि दोन्ही प्लॉटमधले कलरमध्ये पण फरक वाटतो. हा प्लॉट, इकडचा प्लॉट जो आहे तर तो प्लॉट आहे OMK उद्योग समूहाच्या मार्गदर्शनाखाली, आणि इकडचा जो प्लॉट आहे हा प्लॉट मार्गदर्शन न घेतलेला प्लॉट आहे. असं सुंदर असं नियोजन नानाभाऊ साबदेने केलेलं आहे. तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? कमीत कमी खर्चात शेती करायची असेल तर OMK उद्योग समूहाशी संपर्क साधून या औषधाचा लाभ घ्यावा आणि सुधारित शेती करावी. ठीक. खूप सुंदर असं मार्गदर्शन नानाभाऊ साबदेने आपल्याला केलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांनी OMK उद्योग समूहाचा योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि OMK उद्योग समूहाच्या मार्गदर्शनाखाली शेती पिकवायची आहे. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल असं मार्गदर्शन OMK उद्योग समूहामार्फत केलं जातं. रामकृष्ण हरी. जय गौ माता. जय बाळूमामा.